पैसा आमच्या कष्टाचा, नाही कुणाच्या बापाचा. पैसा आमच्या कष्टाचा, नाही कुणाच्या बापाचा. वर्षा सत्पारकरला अटक झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. पैसा आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा. पैसा आमच्या गोरगरिबांचा, नाही कुणाच्या बापाचा. पैसा आमच्या हक्काचा. नाही कुणाच्या बापाचा. अपमान करून बोलणारे लोक या समाजात तयार झालेले आहेत. तर कारण का, तर आम्ही एक माहितीचा पैसा गोळा केला, आम्ही नेऊन त्या कंपनीमध्ये टाकला. मग आम्ही चोर नालायक अशा झालेल्या महिला आहेत. तिथं बसलेल्यांच्या सगळ्या महिलांमध्ये सगळ्यांच्या पाठीमागे बोलत नसल्या तरी हा ठप्पा लागलेला आहे का ही महिला पैसा, लोकांचा पैसा खाल्लेली महिला आहे असं समाजामध्ये आमच्याकडे पाहिलं जात आहे. तर हे आमचा जो लागलेला टप्पा आहे महिलांना सुरक्षा देता, तर आमचा हा पैसा वापस द्या आणि हा आमच्या लागलेला पाठीला लागलेला जो कलंक आहे तो मिटवून द्या. आम्ही याची वेळ पाहणार, म्हणजे वेळ नको आहे आम्हाला यावर्षी कोणत्या हालतीत पैसा मिळालाच पाहिजे. आणि अशी आव्हान आम्ही सरकारला करत आहोत आणि इथे जे आमचे सगळे आम्हाला सहकार्य करणारे जे मोठे प्रतिनिधी आहेत त्यांना पण आम्ही एकच विनंती करत आहोत की आम्हाला या अधिवेशनानंतर आमच्या पैशाचा निर्णय झाला पाहिजे, म्हणजे झाला पाहिजे. पैसे मिळाले पाहिजे, म्हणजे पैसे मिळालेच पाहिजे. आम्ही आता यानंतर कुणाकडेही जायचं म्हणजे आम्हाला वेळ आणू नका. आणि आम्ही तर अशा एरियातल्या आहोत, गडचिरोली जिल्ह्याचे इंटरमधून आम्ही पैसा आणलेला आहे, नक्षलाईट एरियातून पैसा आणलेला आहे. लोक आमच्या मागे असे लागलेले आहेत की आम्हाला आमचा पैसा वापस द्या. घरून किती लोकांनी पैसे वापस केलेले आहेत. काही लोक मरणागती गेलेले आहेत, काही महिला मेलेल्या आहेत, कोणाला शॉक लागून मेले आहेत, तर कोणी फाशी लागून आहे, कोणी जहर खाऊन मेलेले आहेत. आणि आताही काही महिला इथं बसलेल्या आहेत म्हणून चांगल्या नाही, त्यांची एकीची मानसिकता नाही आहे की समाजात आणि आपल्या घरी काही उत्तर द्यायची कोणाची तयारी नाही आहे. इथं सगळ्या दुःखी महिला आहेत आणि या दुःखी महिलांचा या सरकारने की महिलांना पाठिंबा देत आहेत, महिलांना प्रत्येक ठिकाणी अधिकार देत आहेत. तर हीच विनंती आहे सरकारला की जी मैत्रीची प्रॉपर्टी गव्हर्नमेंटनं आपल्या अंदर जमा केलेली आहे त्या प्रॉपर्टीचा काय निर्णय लावते त्यांनी आपले डोकं लावावं, पण आमचे पैसे मात्र आत्ताच्या आत्ता परत करावं. आपले पैसे आत्ताच्या आत्ता परत करा. गोरगरिबांचा पैसा आहे, आम्ही प्रेस करणाऱ्या माणसाचा, धोब्याचा, कपडे धुणाऱ्या माणसांचा, भांडे घासणाऱ्या बाईचे पैसे जमा केलेले आहेत. त्यांचा श्राप आमच्या डोक्याला न लागता सरकारने आमचा पैसा आम्हाला वापस करा. आमचा एकच निर्णय की आमचा पैसा आम्हाला आत्ताच्या आत्ता वापस करा. तुम्हाला काय निर्णय घ्यायचा आहे तुम्ही निर्णय घ्या, आम्हाला 6 महिन्यात नाही तर आमचा सर्व मैत्रिणींचा या बसलेल्या सर्व महिलांचा पैसा परत मिळावा हीच विनंती आहे सरकारला. आणि बरेचसे जे आमच्यासोबत काम करणारे प्रतिनिधी आहेत त्यांना मी सर्व महिलांतर्फे आग्रहाची विनंती करते की मैत्रीचा पैसा, गरीब लोकांचा पैसा परत द्यावा. बस हीच विनंती आहे सगळ्यांसाठी. जय हिंद, जय भारत. मायाताई पेंडोर बरोबर पुढे काय कापशी मॅडम असा कसा देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. असा कसा देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. अरे या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वरती पाय. सरकारचं करायचं काय, खाली डोकं वरती पाय. फडणवीस सरकारचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो. फडणवीस सरकारचा निषेध असो, निषेध असो. निषेध असो. हॅलो पैसा आमच्या हक्काचा, नाही कुणा
मिळतेचा पैसा आमच्या हक्काचा, न्यायच राजा बापाचा, मिळतेचा पैसा आमच्या धामाचा, न्यायच राजा बापाचा, मिळतेचा पैसा आमच्या लेकराच्या शिक्षणाचा, न्यायच राजा बापाचा, मिळतेचा पैसा आमच्या लेकरांच्या हक्काचा, न्यायच राजा बापाचा, मिळतेचा पैसा परत मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, आमचा पैसा परत मिळालाच पाहिजे. मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मैत्री प्रकरणाची सीबीआय चौकशी झालीच पाहिजे. झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, मैत्रीच्या चेअरमॅन वर्षा सत्तारकर यांना अटक झालीच पाहिजे. झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, वर्षा सत्तारकरला अटक करा, आज करा, आज करा, अभी करो, आज करा, अभी करो, आज करा, अभी करो, आज करा, अभी करो, आज करा. अभी करो, आमचा पैसा आम्हाला मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, आमचा पैसा आम्हाला मिळालाच पाहिजे. मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. एजेंट और है और ये मोर्चा, इस मोर्चे का नाम बांगड्या घाला मोर्चा हा हेच नाव जरुरी आहे. कारण महिलेच्या चेअरमॅन हा वर्षा सत्तारकर हा महिला आहे आणि महाराष्ट्राची पोलीस हे कर्तव्यदक्ष पोलीस आहे. महाराष्ट्राच्या पोलीसने कसाब सारख्या आतंकवादाला पकडते वेळी आपल्या छातीवर गोळ्या घेताना घाबरले नाही. महाराष्ट्राच्या पोलीसकडे CID शाखा आहे, डिटेक्टिव्ह ब्रँच आहे, SRP आहे, CRP आहे आणि ATS सुद्धा आहे. आणि वेळ पडली महाराष्ट्र सरकार युतीला बोलवू शकते आणि कसल्याही अपराधाला पकडू शकते. मग वर्षा सत्तारकर महाराष्ट्राच्या सगळ्या डिस्ट्रिक्ट कोर्टामधून आणि कमिशनर ऑफिसमधून आणि सगळ्या कोर्टामधून फरार होऊ शकत आहे. महाराष्ट्र सरकारला, महाराष्ट्राच्या गृह शाखेला हे करण्याचं नाही. म्हणून मैत्री उद्योग समूहामध्ये 2,16 लाख लोकांची फसवणूक झाली आणि या फसवणुकीमध्ये 2 कोटी महिला आहेत. ह्या महिलांना आता राग आलाय. ह्या महिलांना राग आला आणि महिलांना जेव्हा राग येतो तर महिला काय म्हणतात, म्हणून हे जे महिला आहेत, ह्या ज्या महिला आहेत, ह्या महिला या शासनाला आणि या गृह खात्याला बांगड्या घालायला आल्या आहेत. बांगड्या घालायला आले आहेत आणि शासनाने आपली लायकी जी आहे हे सिद्ध करायला पाहिजे. आपली लायकी सिद्ध करायला पाहिजे आणि त्या आपल्याला पकडलं पाहिजे. त्या सापडत नाही तर म्हणून ह्या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. हमारे मोर्चे की डिमांड है कि इस प्रकरण के अंदर, मैत्री प्रकरण के अंदर सत्ता पक्ष, विपक्ष, आमदार, खासदार, मंत्री, कई हीरो हीरोइन और कितने को भी पिक्चरों के डायरेक्टर, प्रोड्यूसर यहाँ पे सब लोगों का मैत्री के 11,000 करोड़ के प्रॉपर्टी के ऊपर नजर है. इसलिए ये लोग इस मामले में इन्वॉल्व है, इसलिए इसकी CBI जांच होना चाहिए. ये हमारे है. दूसरी बात हमारी ये है कि सरकार ने जिस कानून के तहत कोर्ट में केस दर्ज की है वो नपुंसक कानून है. वो MPID कानून जो है ये नपुंसक कानून है. उस कानून के अंदर ही लिखा है कि यदि किसी को आप पैसा अगर वापस नहीं कर सकते हैं तो किसी को फ्लैट दे दो, उसको प्लॉट दे दो, ऐसा उसको दे दो. ऐसा इस कानून में लिखा है. इसलिए इस कानून का ही लाभ उठाकर
इस कंपनी के कई सीनियर लोगों ने ये प्रॉपर्टी को हथिया लिया है, इस प्रॉपर्टी को हथिया लिया है और जिस कानून के तहत महाराष्ट्र सरकार ने किया है, इस कानून के तहत, इस कानून में ऐसा लिखा ही नहीं है, ऐसा लिखा ही नहीं है। इस कानून में इतना लिखा है कि केवल आप ये कंपनी की जो प्रॉपर्टी ये सील कर सकते हैं, ये कंपनी की प्रॉपर्टी बेच सकते हैं। प्रॉपर्टी बेचेंगे तो पैसा किसके तिजोरी में जाएगा? और गवर्नमेंट ने नहीं दिया तो फिर हम क्या करेंगे? फिर हमको गवर्नमेंट से ही लड़ना पड़ेगा। इसलिए कल लड़ने का, आज लड़ो, आज लड़ो। कल लड़ने की नौबत आए, मैं रहता नहीं रहता, माया ताई रहती नहीं रहती, तो ये और आप लोग भी भूल जाते, क्योंकि आजकल भूलने की बड़ी आदत पड़ी है। केंद्र सरकार और राज्य सरकार ने भूलने की आदत डाली है। लोग ये कोरोना के अंदर अपने बच्चों को भूल गया, बच्चे अपने माँ बाप को भूल गए। पहले बड़े कहाँ के मार के बोलते थे, आज नजदीक नहीं आते थे, हाथ नहीं लगा। तुम लोग मौत को भूल गए, हमारे लोग पैसा तो आसानी से मिल जाएंगे। इसलिए कल लड़ना है हमको सरकार से, तो आज क्यों नहीं लड़े? इसलिए आज ही ये बोलना है। और हमने ये पहले ही बताया कि इसका बांग्ला घाला मोर्चा का है। तो हमारा कहना और हमारी दूसरी डिमांड ये है कि भारत सरकार ने फर्स्ट एक्ट बनाया है। फर्स्ट एक्ट मैंने मराठी में क्या है उसका तो इंग्लिश में मैं बताता हूँ। द बैनिंग ऑफ अनरेगुलेटेड डिपॉजिट स्कीम एक्ट 2019। द बैनिंग ऑफ अनरेगुलेटेड डिपॉजिट स्कीम 2019। इस कानून ने समय सीमा रखी है और नया नोटिफिकेशन भारत गवर्नमेंट के फाइनेंस डिपार्टमेंट ने किया है। उसने नया नोटिफिकेशन निकाला है और उसने ये कहा कि एमपीआईडी कायदे ने ये कहा कि आप कंपनी की प्रॉपर्टी सील करो और बेचो और फिर पैसा दो, और कब देते इसका पता नहीं। लेकिन और हम जब क्राइम ब्रांच के पास गए तो क्राइम ब्रांच के पुलिस अधिकारी ने हमको बताया, बोला कि आपका 2% आपको ठहरा हुआ है। इसका मतलब तो क्राइम ब्रांच आपका 2% है, ऐसा मुझे उन्होंने आपन किया। मैं बोला मेरे बात की संपत्ति मैत्रेय की है, मैत्रेय की संपत्ति है, मैत्रेय वाले बेचेंगे। तो कहने का मतलब ये है केवल बेच सकते हैं और सील कर सकते हैं। लेकिन फर्स्ट एक्ट ने ये कहा, द बैनिंग ऑफ अनरेगुलेटेड डिपॉजिट स्कीम एक्ट 2019 ने ये कहा, और फाइनेंस डिपार्टमेंट ने ये नोटिफिकेशन निकाला है कि कोई ग्राहक ढूंढने की जरूरत नहीं है और कोई बेचने की जरूरत नहीं है। कब तक तुम ग्राहक ढूंढते रहेंगे और कब तक वो बेचते रहेंगे? और ये सरकार कब पैसा होता है? कोई इसका भविष्य दिखता है। इसलिए द बैनिंग ऑफ अनरेगुलेटेड डिपॉजिट स्कीम एक्ट 2019 ने कहा कोई बेचने की आवश्यकता नहीं है, कोई ग्राहक ढूंढने की जरूरत नहीं है। एक दिन याद दे दो आवाज इंडिया को, आवाज इंडिया को एक दिन याद दे दो कि मैत्रेय की संपत्ति आज नीलाम होने वाली है। मैत्रेय की संपत्ति नीलाम होने वाली है और एक दिन में वो प्रॉपर्टी को बेचो। और फाइनेंस डिपार्टमेंट गवर्नमेंट ऑफ फाइनेंसिंग ने नोटिफिकेशन निकाला है 180 दिन में सबके घर में पैसा जाने कुछ ना 180 दिन में पैसा पहुंचना चाहिए। और यदि इस काम में किसी सरकारी अधिकारी ने, किसी मंत्री ने, किसी मेंबर ऑफ पार्लियामेंट ने अगर गलती किया तो मंत्री और मेंबर ऑफ पार्लियामेंट ये रिजाइन देकर घर में बैठे। और अगर किसी अधिकारी ने कहा तो वो अधिकारी ने अगर फैसला किया तो ऐसा अधिकारी ऑन स्पॉट उसको ड्यूटी से बाहर किया जाएगा, निलंबन नहीं, शासन सेवा से बाहर। और मैं 2 कानून बता रहा हूँ और ये सरकार की योग्यता बता रहा हूँ कि एमपीआईडी कायदे ने जो सक्षम अधिकारी इस प्रॉपर्टी को बेचने के लिए जो तय किया है वो उप जिलाधिकारी तय करते हैं। अरे ये प्रमोशन
और ये आदमी अगर मैत्री की प्रॉपर्टी बेचने के लिए प्लाट ढूंढेगा और इसके सामने अगर 1,000 करोड़पति खड़ा हो जाएगा तो ये खड़ा नहीं होगा क्या? और ऐसा जो पैसे वालों के सामने अगर खड़ा होने वाला अधिकारी रहेगा तो अधिकारी क्या प्रॉपर्टी बेच सकता? वो 2,500 करोड़ रुपए क्या आप लोगों को बांटने की औकात है? लेकिन द बैनिंग ऑफ अनरेगुलेटेड डिपॉजिट स्कीम फर्स्ट एक्ट ने कहा कि सक्षम अधिकारी प्रॉपर्टी बेचने वाला नीलाम करने वाला ये सेक्रेटरी लेवल का होना चाहिए। वो कितने तो भी जिले का कलेक्टर होने के बाद वो शासन का सेक्रेटरी बनता है, इस लेवल का सेक्रेटरी ये इसका सक्षम अधिकारी होना चाहिए। ये अधिकारी ये सही न्याय आप लोगों को दे सकता है। इसलिए हमने कहा कि फर्स्ट एक्ट इस कानून के मुताबिक सरकार ने कोर्ट का निर्माण करना है। कोर्ट और क्या गलती सरकार ने की है इसके अंदर? सरकार ने और गलती ये की कि 6 साल हुए हैं, 6 साल हुए हैं, लेकिन मैत्रेय केस की चार्जशीट को 6 साल हुए और 6 साल हुए हैं कोर्ट में चार्जशीट नहीं पहुंची। और जितने कोर्ट में महाराष्ट्र में जितने कोर्टों में केसेस है सारे कोर्ट में केस पेंडिंग है, केस पेंडिंग है। और इस आंदोलन का असर अगर ध्यान में नहीं आ रहा होगा तो हम पूरे अंतिम तैयारी में लगे हुए हैं। हमारी अंतिम तैयारी यह है किसी भी महाराष्ट्र के मंत्री को, किसी भी खासदार और आमदार को किसी भी जगह पर हमारी एक गुंतवणूकदार और महिला इनको मैं आह्वान करता हूँ, अगर आपको 1 साल के अंदर पैसा नहीं मिला तो जहाँ मिले वहाँ उनको चूड़िया पहना दो और उनको कहो कि तुम्हारी औकात नहीं है। उबाव ने शिवम मुझे 5 सर उबाव ना जरा सा उबाव शानदार है।